साखरेची जी दरवाढ आहे या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला आता महागाईचा चटका बसतोय। नाशिकच्या लासलगावमध्ये गेल्या आठवड्यामध्ये 64 रुपये किलो असलेली साखर आता थेट 72 रुपयांवर पोहोचली आहे। पाहायला गेलं तर गेल्या दीड महिन्यामध्ये साखरेच्या दरामध्ये जवळपास 30 रुपयांची वाढ झाल्याचा दावा व्यापारी करतात। केंद्रानं तुटवडा भरून काढण्यासाठी 10 लाख मेट्रिक टन साखर आयातीचा निर्णय घेतला, मात्र दर कमी होण्याऐवजी क्विंटल मागे सुमारे 200 रुपयांनी वाढ झाल्याचं सांगितलं जात आहे। मी साखर 40 ते 42 रुपयांनी नेली होती। यावेळेस मला अक्षरशः साखर ही 71 ते 72च्या घरात घ्यावी लागत आहे। मग हे साखरीसोबत इतरही भाव वाढले आहेत, जसे डाळी आहे, कडधान्य आहे। तर सरकारने याकडे लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचा भाव कमी करावा। आमचं महिलांचं बजेट आहे ते डायरेक्ट 500 ते 600 रुपयांनी वाढल्यामुळे सरकारने ह्याकडे लक्ष देऊन प्रत्येक गोष्टीचे भाव कमी करावे। सरकारने 10 लाख मेट्रिक टन साखर ही आयात करण्याची घोषणा केली, पण घोषणा केल्यानंतरही दुसऱ्या दिवशी 200 रुपयांनी टेंडरवर गेलं आणि 2 रुपयांनी अजून साखर वर झाली। ती आज 72 रुपयावर येऊन ठेपली आहे। तर आपल्याला आयात वगैरे करण्याची काही गरज नाही। जर आपल्याच देशातल्या शेतकऱ्यांना जर ऊसाचा चांगला भाव दिला तर जे ऊस पिकवणारे शेतकरी जे आज द्राक्ष आणि कांदा पिकवायला लागले ते शेतकरी परत ऊसाकडे मर्च होतील आणि द्राक्ष, कांदा आणि ऊस या तिघांनाही भाव मिळेल। तर सरकारने ही उपाययोजना केली पाहिजे। आपला देशच खूप सुसंपन्न आहे, आपल्याला गरज नाही कुठली आयात करण्याची, पण याच्यावर सरकारने लक्ष घालून उपाययोजना केली पाहिजे।